नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा चरस आणि ट्रामाडॉल कॅप्सूलचा साठा जप्त केलाय. या प्रकरणात यापूर्वी 2 वेळा शिक्षा भोगलेल्या एका आरोपीसह जम्मू काश्मीरमधील आणखीन 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी फिरोज अब्दुल खान वय वर्ष 52 याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 किलो 20 ग्रॅम वजनाचा चरस, 12,984 ट्रामाडॉल कॅप्सूल तर रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 3,03,64,814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेदा आणि शौकत अजीज मीर उर्फ जुबेर यांना जम्मू काश्मीर येथून अटक करण्यात आली आहे. तपासात जप्त करण्यात आलेला चरस जम्मू काश्मीरमधून आणल्याचं निष्पन्न झालं असून या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीचा अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याच्यावर यापूर्वीही NCB कडून 2 NDPS गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली असून त्यानं शिक्षा भोगली. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोल नाक्याजवळ काही इसम हे चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर. या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं, त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जून पर्यंत आहे. त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे. त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत. याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी NCB कडून 2 गुन्हे दाखल आहेत. एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला. तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जामीन ह्याच्या जेलमधून सुटला होता. पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीर मधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे. ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट हे एकूण 12,000 क्वांटिटी त्याची जप्त करण्यात आलेली आहे, ज्याचं मादक पदार्थ म्हणून किंवा मादक पदार्थ नशा करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 10वी व 12वी परीक्षेतील 60हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यापुढील काळातही आई बाबा सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जयेंद्र कोळी व नगरसेविका
नम्रता कोळी यांनी दिले. या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुने जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, उषा वाघ, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, रक्षा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलंय. गेल्या 18 वर्षापासून आई बाबा सामाजिक संस्थेने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वया देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय. संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वयाची भेट देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळात हा उपक्रम प्रसिद्ध आहे. यंदा प्रथमच गडकरी रंगायतमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहरातील 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वयांची भेट देण्यात आली आहे. तसेच 60हून अधिक विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलंय. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक गरजू पालकांची वह्या पुस्तकांसाठी आर्थिक ओढाताण पाहिली होती. या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत आपण खारीचा वाटा उचलू शकतो ही भावना लक्षात ठेवून गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वयांची भेट देण्यास सुरुवात केली आहे. त्याला 18 वर्षांचा कालावधी उलटला असून यापुढील काळातही विद्यार्थ्यांना सातत्यानं मदतीचा हात दिला जाईल अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दिली आहे. तर ठाण्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना खासगी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांची फी बहुसंख्य पालकांना परवडणारी नाहीये. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महापालिकेच्या शाळेची पुनर्बांधणी करून तेथे सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील बीजे हायस्कूलमध्ये सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या पर्यायाची चाचपणी करणार आहोत असं नगरसेविका नम्रता कोळी यांनी सांगितलंय. या कार्यक्रमासाठी प्रतीक सोलंकी, नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, मीनाक्षी मेस्त्री, सुनीता भोईर, मयूर भालेराव, नयन दळवी, अविनाश बाबरे, निलेश तेली, कृष्णा देवळेकर, अंकुश गोगावले, महेश मिश्रा, हर्ष घाग, रेश्मा माने यांनी सहकार्य केलंय. आज मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने एक विक्रम मोदीजींच्या माध्यमाने तयार झाला. सगळ्यात जास्त दिवस पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळणारे एकमेव व्यक्ती म्हणून माननीय मोदीजींचा आज देशभर खऱ्या अर्थाने कौतुक, सन्मान, सत्कार या इकडे आणि त्याचबरोबर अनेक मंदिरांमध्ये, गुरुद्वारांमध्ये, जैन मंदिरांमध्ये या इकडे आरती, पूजा अर्चेचा कार्यक्रम हा घेतलेला आहे. त्याचबरोबर एक स्तुत्य आणि एक सुंदर उपक्रम आमच्या नगरसेविकाताई नम्रताताई कोळी आणि त्याचबरोबर जयेंद्रजी कोळी यांच्या पुढाकाराने या इकडे होतोय की 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या इकडे वह्या वाटप, त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक गोष्टीसाठी जे किट आहे ते किटचं वाटप या इकडे होतोय. निश्चितपणे या विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये याचा चांगला फायदा होईल, त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये याचा चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे. आज मला असं वाटतं की अगदी दुग्ध शर्करा योग आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीची 12 वर्ष आज आम्ही सगळीकडे साजरी करतोय. देशभरामध्ये त्यानिमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि या सेवेच्याच मार्गावरती चालणाऱ्या नम्रता कोळी यांनी आज विद्यार्थ्यांसाठीचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. नम्रता कोळी अत्यंत संवेदनशील अशा आमच्या नगरसेविका आहेत. प्रभागातल्या सगळ्या स्तरातील नागरिकांसाठी जे जे योग्य, उचित आणि आवश्यक आहे त्यासाठीचं अभियान त्या राबवत असतात. मग ते वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील. विद्यार्थ्यांचं कौतुक, त्यांचा गुणगौरव आणि त्याचबरोबर त्यांना शालोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप असा दरवर्षी उपक्रम त्या राबवतात. आजही त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांना या त्यांच्या उपक्रमासाठी मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आज त्यांच्या प्रभागातल्या अत्यंत गुणवंत की ज्यांना 95% वर देखील मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा त्यांनी इथे सन्मान केलेला आहे. मला असं वाटतं की हा फक्त सन्मान नाही तर समाजातल्या बाकीच्या मुलांना प्रेरणा देणारा असा देखील कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे जवळजवळ म्हणजे 18 वर्ष झाली आमचा हा वह्या पुस्तक वाटपचा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे. हा एक तप आहे. जसं मोदीजींचं 12 वर्षाचं तप
आता पूर्ण झाले आणि पूर्ण जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, त्यांना ब्लेसिंग्स मिळत आहेत. तसंच आमचाही कार्यक्रम ला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालीत आणि हा विद्यार्थ्यांशी जोडलेला हा जो कार्यक्रम आहे, त्यांचे शैक्षणिक साहित्य वाटप आम्ही इथे करतो. विद्यार्थी पालक यांचं कनेक्शन आमचं खूप पूर्वीपासूनचं वर्षानुवर्ष आहे, दिसून येतं आणि त्याची प्रचिती अनुभूती आम्हाला प्रत्येक वेळेस आलेली आहे. त्यांचं प्रेम आमच्या पाठीशी सदैव राहिलेलं आहे आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्या कृतीमधून. आणि अशा रीतीने हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांचा आणि पालकांचा लाभतोय आणि याच पद्धतीने हा कार्यक्रम आणि ह्यांची सेवा आमच्या प्रभागामध्ये घडो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा आजपासून खारेगाव येथे सुरू झाली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळा समाधान देऊन गेलाय. यावेळी उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी तसेच क्रिसिलचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता या शाळेची घंटा वाजली. आज या शाळेत 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महापालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचं सहकार्य लाभलंय. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खारेगाव येथे सफायर रुग्णालयाजवळ ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस शाळा असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचं शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधलाय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.